हे 21 नियम तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतात. लोकांच्या बोलण्यावर तेव्हाच विश्वास ठेवा जेव्हा तुम्हाला 100% खात्री असेल की सांगणारा व्यक्ती तुम्हाला सत्य सांगत आहे किंवा ती व्यक्ती तुमच्या परिचयाची असेल. आपला विरुद्ध कारस्थान करणाऱ्या लोकांना त्यांच्याच जाळ्यात अडकवा. नाती मन आणि भावनेने आणि व्यवहार डोक्याने जोपासावे. जीवनात मोठं नाव कमवायचं असेल तर आतोनात कष्ट व प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला करावेच लागतील. त्यानंतर मिळणारं यश तुम्हाला मन भरून आनंद देईल इतकं नक्की. रिकामटेकड्या लोकांपासून जितकं दूर राहता येईल तितकं राहा. तुमची कमतरता आणि घरातील वाद दुसऱ्यांना सांगू नका, लोक त्याचा गैरवापर करतात. कोणी तुम्हाला चांगलं म्हणेल किंवा दुसऱ्यांच्या नजरेत चांगलं बनण्यासाठी काही गोष्टी करू नका, कारण लोक तोंडावर चांगलं बोलतात आणि मागे पुढे मात्र नावं ठेवतात. नेहमी माझंच खरं, मीच बरोबर, माझंच सर्व चांगलं अशी मानसिकता असलेल्या लोकांना जास्त महत्त्व देऊ नका. तुमच्याकडे कष्ट करण्याची दानत असायला हवी. प्रयत्न करणे हे तुमचे काम आहे, त्याला यश देणं हे देवाचं काम आहे. कोणतीच गोष्ट मोफत मिळवू नका, कारण त्याचं मन समाधान तुम्हाला कधीच मिळणार नाही. तुमची निंदा करणारे लोक खूप वेळ, मेहनत, डोकं लावून तुमची फ्रीमध्ये जाहिरात करत असतात. अशा लोकांना प्रतिउत्तर देत बसू नका, कारण आपण कुत्र्यापेक्षा जास्त भुंकू शकत नाही हे ध्यानात घ्या. ध्येय मिळवण्यासाठी कष्ट नेहमी एकांतात करावे. दुसऱ्याच्या कामात अडथळा तयार करणे अशी काही लोकांना सवय असते हो. खरा सुखी माणूस तोच ज्याला 2 वेळचं जेवण पचवण्यासाठी हजारो रुपयांचा दवाखाना करावा लागत नाही आणि ज्याला झोपेच्या गोळीशिवाय गोधडीवर पडताच गाढ झोप लागते. जीवन असं असावं. जीवनात काही मिळवताना शक्य होईल ते स्वतःच्या हिमतीवर मिळवा. त्याला सलाम करणारे थोडेफार तर नक्कीच असतील, पण दुसऱ्यांची मदत घेऊन मिळवलेले यश सर्वात प्रथम त्याच व्यक्तीच्या डोळ्यात खुपते जिने तुम्हाला थोडीफार का होईना मदत केलेली असेल. कारण खूप लोक असे असतात की ज्यांना दुखापत होते बोटभर, पण त्याचा कांगावा मात्र करतात हातभर. आपली चूक समजून सांगणारा कधीच चुकीचा नसतो, कारण चूक समजून सांगणारा नेहमी एकांतात आपल्या चुका आपल्यास समजून सांगतो. पण सदैव आपणास पाण्यात पाहणाऱ्या लोकांना आपल्या चुकांचे प्रदर्शन मांडण्यासाठी मात्र 4 चौघं जमा असलेल्याच जागेची गरज पडते. अशा लोकांना आपण ओळखून लांबच ठेवायला हवं. जीवनात कष्टाशिवाय काहीच मिळत नाही. सुरुवातीला केलेले कष्ट आणि घेतलेली मेहनत तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नेल्याशिवाय राहत नाही. अपयश आल्यावर प्रत्येक वेळा नशिबाला का दोष द्यावा? नशिबाला दोष देणं आजच बंद करा. कधीकधी आपले प्रयत्न देखील कमी पडतात, म्हणून अपयश येतं, पण धीर सोडू नका. पुन्हा जोमाने तयारीला लागा. एक दिवस यश नक्की मिळेल. स्वतः कामात व्यस्त राहा, म्हणजे रिकामे उद्योग आपल्या डोक्यामध्ये घुसतच नाही आणि आपल्याला ते सुचतही नाही. पैसा जपवून ठेवू नका. शिल्लक असलेला पैसा नेहमी कामधंदा, काही वेगळा व्यवसाय, कोणत्याही क्षेत्रात गुंतवत राहा. त्याने पैसा वाढतो, लक्ष्मी प्रसन्न राहते व आपल्या घरावर तिची विशेष अशी कृपा देखील होते. दुसऱ्यांनी तुम्हाला नावं ठेवले म्हणून लगेचच निराश होऊ नका व आपले स्वतःचे करत असलेले कार्य बंद करू नका किंवा आपलं कार्य थांबवू नका, कारण लोकांना दुसरं कोणी पुढे जात असताना पाहायला आवडत नाही. ते स्वतःही प्रगती करत नाही आणि दुसऱ्यांनाही करू देत नाही. पण ज्यावेळी आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो त्या मात्र वेळी आपल्या पाठीवर शाबासकी देण्यासाठी आवर्जून पुढे येतात. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.